आजच्या शुभदिनी भारतीय मजदूर संघ संलग्नित भारतीय रेल्वे मजदूर संघ संलग्नित MRKSची भुसावळ मंडळाची आज इथे नवीन कार्यकारिणी कमिटी नियुक्ती झालेली आहे। देश हितासाठी, राष्ट्रीय हितासाठी, रेल्वे उद्योगासाठी आणि कामगार हितासाठी ही कमिटी चांगल्या पद्धतीने काम करेल आणि यापूर्वी त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करत आलेली आहे। कामगारांच्या समस्या आणि प्रशासनाच्या समस्यांचा ताळमेळ ही कमिटी त्या पद्धतीने करेल आणि त्यातून ज्या काय विकासाच्या दृष्टिकोनातून, रेल्वे उद्योगाच्या दृष्टिकोनातून कामगार हिताच्या ज्या काय समस्या आहेत त्या निवारण व्हायला एक प्रकारची मदत होईल। आणि आजची जी कमिटी आहे या कमिटीला चांगल्या शुभेच्छा आम्ही देतो। तसेच येणाऱ्या भविष्यामध्ये इतर ज्या संघटना आहेत त्यांच्या जे काय आहेत त्यांचे जे विचार होते, राष्ट्रप्रेमी विचार MRKSमध्ये आहेत, MRKS ते विचार राष्ट्रासाठी चांगले पूरक करतील अशी मी आशा बाळगतो। आणि जे कामगार आमचे जे भरकटलेले आहेत ते कामगार MRKSमध्ये लवकरच येतील। जे दिशाहीन झालेले कामगार आहेत ते दिशाहीन झालेले कामगार MRKSमध्ये या संघटनेमध्ये लवकरच येतील। आणि जे OPSचा जो विषय आहे तो आम्ही MRKS हा उचलून धरणार आहोत। यापूर्वी आम्ही उचलून धरलेला होता, त्यासाठी जंतर मंतरवरती 5 वेळा आम्ही धरणे दिलेले आहेत आणि MRKSच तो मार्गी लावणार हे त्या कामगारांनी ओळखून घ्यावे। त्यामुळे इतर ठिकाणी न भरकटता या MRKSमध्ये तुम्ही सर्व कामगारांनी यावे आणि OPS जो आहे तो MRKSच भारतीय मजदूर संघ MRKS दिल्याशिवाय राहणार नाही। तसं इतर ज्या काही समस्या आहेत त्याही निवारण होतील आणि त्याही केल्याशिवाय MRKS स्वस्थ बसणार नाही। दिनांक 20 जानेवारी भुसावळ डिव्हिजनची आज AGM झाली। त्या AGM मध्ये आमचे विकास सोनावणे हे सचिव म्हणून व अरविंद वाजपेयी हे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले। तर त्यांना सर्वप्रथम बधाई आणि चांगल्या पद्धतीने काम करतील ही मी आशा करतो। कारण ही अभी तो ये चिंगारी है, आगे जाके देखिए क्या क्या होने वाला है। ही एक सुरुवात आहे, एक मोठ्या आंदोलनाची एक सुरुवात आहे। आज एवढी लोक जमलेत, काही दिवसांनी अजून फार मोठं आंदोलन आम्ही उभं करणार आहे। कामगारांच्या सगळ्या समस्या आम्ही सोडवू आणि त्यांना व्यवस्थित आणि चांगलं न्याय देण्याचं काम आज हे MRKS करणार आहे। कारण ह्या दोन्ही रेकग्नाइज युनियन आता संपलेले आहेत, त्यांना फक्त त्यांचं घर, त्यांची प्रतिष्ठा एवढं सांभाळण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। कामगारापर्यंत जायचं काम ते करत नाही आहेत। आता आम्ही संपूर्ण कामगारापर्यंत संपूर्ण डिव्हिजनमध्ये जाणार आहोत आणि कामगारांचं काम करणार आहे। त्यासाठी परत एकदा ह्या संपूर्ण टीमला धन्यवाद आणि याच्या